नमस्कार मित्रांनो, तुमच्या आयुष्यातीलही आनंद हरवला आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, बऱ्याचदा आपण आपला आनंद इतर गोष्टींमध्ये शोधत असतो, पण आजची ही छोटीशी कहाणी तुम्हाला तुमचा आनंद तुमच्यामध्येच शोधण्यासाठी प्रेरित करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. एका गावामध्ये एक सावकार असतो आणि तो त्याच्या आयुष्यात खूपच दुःखी असतो. त्याच्याकडे सर्व असतं, पैसा, गाडी, बंगला आणि स्वतःचं घरही असतं. तरीही तो खूप जास्त दुःखी असतो. एक दिवस तो बसलेला असतो आणि त्याच्या एका नोकराला सांगतो की मी आज खूप दुःखी आहे. माझ्या आयुष्यात असं काहीही नाही की ज्यामुळे मी खुश होईल. तू एक काम कर, मला या गावातील एक सगळ्यात खुश माणूस, म्हणजे जो माणूस खूप आनंदी आहे, असा माणूस माझ्याजवळ घेऊन ये. मला त्याला विचारायचं आहे की तुझ्या आनंदाचं रहस्य काय आहे, जे मलाही मिळेल आणि मीही आनंदी होईल. असं म्हणून तो नोकर गावात जातो आणि गावातील प्रत्येक दरवाजा खटखटवतो. पहिला दरवाजा ठोकवल्यानंतर तिथून एक माणूस बाहेर येतो. त्याला विचारतो, तू आनंदी आहेस का? तो माणूस डोक्याला हात लावतो आणि म्हणतो, कसला आनंद, माझं तर सगळंच आयुष्य खराब झालं आहे. माझ्याकडे पैशांची कमी आहे, माझी आई आजारी आहे, तिच्यासाठी मला दवाखान्यासाठी पैसा हवा आहे, तो माझ्याकडे नाही. माझी बायकोही दुःखी आहे, मी कसला आनंदी. हे ऐकून तो नोकर निघून जातो. तो दुसऱ्या दरवाजावरती जातो. तिथे एक माणूस बसलेला असतो आणि त्याला विचारतो की का रे बाबा, तू आनंदी आहेस का तुझ्या आयुष्यात? तो माणूसही हसतो आणि म्हणतो, हा काय प्रश्न आहे का? या जगात कोण आनंदी आहे जे तुम्ही मला विचारताय? त्यानंतर तो नोकर म्हणतो, तरीही तुला काय वाटतं? त्यावरती तो माणूस म्हणतो, माझा मुलगा गेला, माझी बायकोही गेली, मी एकटाच आहे, त्यामुळे माझ्या आयुष्यात तर काही आनंद उरलेला नाही. हे ऐकून नोकर पुन्हा पुढे जातो. असेच तो 2-3 घरं फिरतो आणि वैतागून जातो. त्याला कोणीही आनंदी माणूस जगात भेटत नाही. असं करून तो रस्त्याने जात असतो तेव्हा एक म्हातारी तिथे तिच्या गायीसोबत अगदी आनंदाने गप्पा मारत असते. हे बघून त्या नोकरालाही विशेष वाटतं आणि तो म्हणतो, चला, कमीत कमी ही तरी मला आनंदी दिसते, मी हिला तरी विचारतो. तो त्या म्हातारी जवळ जातो आणि तिला म्हणतो, का ग, तू खरंच आनंदी आहे की आनंदी असल्याचं नाटक करते? त्यावरती ती म्हातारी त्याला खूप छान उत्तर देते, आनंदी असल्याचं नाटक करावं लागत नाही. माणूस आतून खुश असला की त्याच्या चेहऱ्यावरती तो आनंद आपोआपच दिसतो. हे ऐकून तो नोकरही खुश होतो. चला, माझा एक प्रश्न तर आज मिटला. मला असा माणूस भेटला की ज्याला मी माझ्या सावकाराकडे घेऊन जाईल. असं म्हणून तो त्या म्हातारीला विचारतो, तू माझ्याबरोबर सावकाराकडे येतेस का? त्यावरती ती म्हातारी म्हणते, का, कशासाठी येऊ मी? त्यावरती तो माणूस म्हणतो की आमच्या सावकाराला या गावातील असा एक माणूस हवा आहे की जो खूप आनंदी आहे आणि जो त्याला आनंदाने आयुष्य जगण्याचं रहस्य सांगेल. हे ऐकून म्हातारी पुन्हा हसायला लागते आणि म्हणते, यात काय रहस्य आलंय? त्यावरती तो माणूस म्हणतो, हेच तर त्यांना जाणून घ्यायचंय. त्यावरती म्हातारी म्हणते, आता माझ्याकडे वेळ नाही, मला गायीसाठी चारा आणायचा आहे, त्यामुळे मी आता तर काही येणार नाही, पण तुझ्या राजाला, तुझ्या सावकाराला माझ्याकडे घेऊन ये. त्यावरती तो नोकर म्हणतो, एवढा मोठा सावकार आणि तो तुझ्याकडे येईल? तेव्हा म्हातारी म्हणते, आनंदाचं रहस्य त्याला जाणून घ्यायचं, मला नाही. त्यावरती तो नोकरही जातो आणि त्या सावकाराला सांगतो की म्हातारी म्हणते की तुम्ही चला. त्यावरती तो सावकार म्हणतो, चालेल मला, मी तिच्याकडे जायला तयार आहे. त्यावरती तो सावकार त्या म्हातारीकडे जातो आणि तिला विचारतो की तू एवढी आनंदी कशी? त्यावरती ती म्हातारी म्हणते, अगदी तरुण वयातच माझा नवरा गेला, परंतु त्याच्या पाठीमागे माझा छोटा मुलगा होता. मी माझा नवरा गेला त्याचं दुःख करत बसली नाही. जो माझा छोटा मुलगा होता, मी त्याच्यासोबत आनंदी राहण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी जगण्याचा प्रयत्न केला, कष्ट केले, मेहनत केली, त्याला वाढवलं. त्यावरती तो सावकार म्हणतो, मग तो मुलगा कुठे आहे? त्यावरती म्हातारी म्हणते, तोही गेल्याच वर्षी आजारपणाने वारला.
तरीही मी माझी आशा सोडली नाही. मी ही गाय पाळली आणि ह्या गायीमध्ये माझा आनंद शोधला. मी हिच्यासाठी चारा आणते, हिला खाऊ पिऊ घालते आणि हिच्याच दुधाने मी माझा उदरनिर्वाह करते आणि यामध्येच मी खूप खुश आहे. मला 2 वेळेचं जेवण भेटतंय. ही गाय माझी साथी बनली आणि मी हिच्यातच माझा आनंद शोधायला लागले आणि आम्ही दोघी अगदी एका परिवारासारखं एकत्र राहतो. ही माझी आणि मी हिची, असं आम्ही आनंदाने आयुष्य जगतो. म्हातारी सांगते, माणसाने जर भूतकाळात जगणं सोडलं आणि भविष्याचा विचार करणं सोडलं तर माणूस नक्कीच आनंदी राहू शकतो. तुमच्याकडे आज ज्या गोष्टी आहेत, तुम्ही त्यामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुमचं आयुष्य ही आनंदी होईल आणि सुखीही होईल. हे ऐकून सावकाराला खूप बरं वाटतं आणि सावकार विचार करायला लागतो की हिच्या तुलनेमध्ये माझ्याकडे तर खूप काही आहे, तर मी कशासाठी दुःखी करतो. हे ऐकून तो सावकारही त्या म्हातारीचे आभार मानतो आणि तोही त्या दिवसापासून स्वतःकडे असलेल्या गोष्टींसाठी आनंदी राहायला सुरुवात करतो. मित्रांनो, ही गोष्ट छोटीशी होती, पण यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आपण कायम भविष्यात असतो किंवा भूतकाळात लपलेलो असतो. हे न करता जर आपण आज आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला आनंद भेटतो. दुसरी गोष्ट म्हणजे कंपॅरिझन. आपण सतत इतरांसोबत स्वतःचं कंपॅरिझन करत असतो. लोकांना आपल्यापेक्षा चांगलं भेटलं आहे किंवा कोणाकडे आपल्यापेक्षा जास्त आहे, या गोष्टीचा सतत विचार केल्यानेही माणसाचा आनंद कमी होत असतो. त्यामुळे स्वतःचं कंपॅरिझन इतरांसोबत कधीही करू नका. देवाने प्रत्येक माणसाला काही ना काही काम देऊन ह्या जगात पाठवलेलं आहे आणि जो तो माणूस ज्याचं त्याचं काम योग्य पद्धतीने करतोय. तुम्हीही तुमचं काम तुमच्या पद्धतीने करा. इतरांशी स्वतःचं कंपॅरिझन करू नका. माशाचं कंपॅरिझन कधीही कबुतरासोबत होऊ शकत नाही. त्यामुळे जर मासा कबुतराला बघून कायम दुःखी राहिला तर तो आयुष्यभर दुःखीच राहील. तुम्हीही स्वतःला इतरांसोबत कंपॅरिझन करून तुम्ही मासा आणि कबूतर यांचं कंपॅरिझन करताय. त्यामुळे स्वतःतील गुण शोधा आणि त्याच्यावरती काम करा. इतरांवर सोबत स्वतःचं कंपॅरिझन कधीही करू नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक्सपेक्टेशन. इतरांकडून कुठलेही एक्सपेक्टेशन ठेवू नका. जेव्हा आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवतो तेव्हा आपण कायम दुःखी होत असतो. स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. इतरांना मदत करा, पण त्यांच्याकडून कधीही अपेक्षा करू नका की ते लोकही आपली मदत करतील. त्या जागी दुसरं कोणीतरी येऊन तुमची मदत करेल, पण तोच माणूस त्यावेळेस तिथे असला पाहिजे अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्यामुळे कधीही इतरांकडून अपेक्षा करू नका. स्वतःसाठी स्वतः उभं राहा. मित्रांनो, हीच आहे आजची छोटीशी शिकवण की आनंदी राहण्यासाठी आज तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यासाठी देवाचे आभार माना आणि त्या गोष्टींमध्ये आनंदी राहा. तुमच्या फॅमिली सोबत तुमच्याकडे ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टींमध्ये स्वतःचा आनंद शोधा. स्वतःमध्ये स्वतःचा आनंद असतो. बाहेरच्या गोष्टींमध्ये तुम्ही आनंद शोधला तर तुम्हाला तो कधीही भेटणार नाही आणि तुम्ही कायम दुःखी राहाल. आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.